नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागात आनंदाच्या रंगांमध्ये न्हालेलं सुभेदारांचं घर एका क्षणात भयाच्या सावटाखाली जातं. होळीच्या पवित्र अग्नीतून उसळलेली ठिणगी फक्त लाकूड जाळत नाही, तर एका मोठ्या कटाची चाहूल देऊन जाते. सायलीने जर त्या क्षणी धाव घेतली नसती, तर आज चित्र काही वेगळंच असतं. नेमकं काय घडलं, आणि ही फक्त अपघाताची घटना होती की कोणाचा रचलेला डाव? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या थरारक भागाबद्दल. आजचा भाग सुरुवातीपासूनच सणासुदीच्या उत्साहाने भरलेला होता. सुभेदार कुटुंबामध्ये होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात होता. घराच्या अंगणात सुंदर रांगोळ्या काढलेल्या, फुलांची सजावट केलेली आणि मध्ये उभी केलेली होळी. सगळं वातावरण सकारात्मक ऊर्जेने भारलेलं होतं. स्त्रियांच्या ओव्या, मुलांचा आनंद, मोठ्यांचा उत्साह या सगळ्यांमुळे घरात एक वेगळंच समाधान जाणवत होतं. सर्वजण पारंपरिक वेशात सजलेले दिसत होते. प्रतिमा, सायली, अर्जुन, चैतन्य आणि इतर सर्वजण एकत्र उभे राहून होळीची पूजा करत होते. प्रतिमाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. जणू गेल्या काही दिवसांतील तणाव विसरून ती आजचा दिवस पूर्ण मनापासून साजरा करत होती. सायली तिच्या शेजारीच उभी होती आणि तिच्या नजरेत नेहमीसारखी सतर्कता स्पष्ट दिसत होती. पूजेचे विधी सुरू झाले. मंत्रोच्चार, नारळ अर्पण, प्रदक्षिणा सगळं काही व्यवस्थित पार पडत होतं. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात कॅमेराने काही सूचक क्षण टिपले. कोणीतरी लांबून बारकाईनं सगळं निरीक्षण करत असल्याचा आभास. ही छोटीशी गोष्ट पुढच्या मोठ्या घटनेची पूर्वसूचना देत होती. होळी पेटवली जाते आणि अग्नीच्या ज्वाळा हळूहळू उंच उसळू लागतात. सगळे आनंदाने होरी है म्हणत जल्लोष करत असतात. पण अचानक एक अनपेक्षित घटना घडते. होळीमध्ये उभं केलेलं एक मोठं जळतं खोड हलायला लागतं. सुरुवातीला कोणाचं लक्ष जात नाही, पण पुढच्या क्षणी ते पेटलेलं खोड प्रतिमाच्या दिशेने झुकतं. हा प्रसंग इतका अचानक घडतो की काही क्षणांसाठी सगळे थिजून जातात. प्रतिमा घाबरून मागे सरकण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या मागे इतर लोक उभे असल्याने तिला हालता येत नाही. त्या जळत्या खोडाच्या ज्वाळा तिच्या अगदी जवळ येतात आणि वातावरणात किंकाळ्या घुमतात. पण या क्षणी सायली विजेच्या वेगाने पुढे धावते. ती प्रतिमाचा हात घट्ट पकडते आणि तिला जोरात बाजूला ओढते. त्या क्षणाचा थरार शब्दात मावणार नाही. खोड जिथे काही सेकंदांपूर्वी प्रतिमा उभी होती तिथेच कोसळतं. सगळ्यांच्या अंगावर शहारे येता. आजच्या भागात कथा अत्यंत भावनिक आणि तणावपूर्ण वळणावर येऊन ठेपते. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक प्रतिमा चक्कर येऊन खाली कोसळते आणि त्या क्षणापासून वातावरण पूर्णपणे बदलून जातं. घरातील सगळेजण घाबरून तिच्या भोवती जमा होतात. अर्जुन, रविराज आणि अश्विन क्षणाचाही विलंब न करता तिला उचलून तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्यावेळची धावपळ, सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती आणि अनिश्चिततेची छाया प्रेक्षकांच्या मनालाही अस्वस्थ करून जाते. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तपासणी सुरू करतात आणि लगेचच कळतं की प्रतिमाची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तिचा रक्तदाब खूपच खाली गेलेला असतो आणि तिला तातडीने रक्ताची गरज आहे, नाहीतर परिस्थिती गंभीर होऊ शकते. रविराज पूर्णपणे अस्वस्थ होतात. त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत असते. प्रतिमा त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे त्या क्षणी त्यांच्या वागण्यातून जाणवतं. ते वारंवार अश्विनला विचारतात, आता प्रतिमा कशी आहे, ती शुद्धीवर कधी येईल? अश्विन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो की डॉक्टर पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि ती लवकर बरी होईल. पण सध्या सर्वात मोठी अडचण म्हणजे तिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. हा ब्लड ग्रुप अत्यंत दुर्मिळ असल्याने ब्लड बँकेमध्ये सुद्धा उपलब्ध नाही. ही बातमी ऐकताच वातावरण अधिकच गंभीर होतं. अश्विन शांतपणे सांगतो की आपण सगळीकडे फोन करून रक्ताची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण वेळ खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक क्षण प्रतिमासाठी महत्त्वाचा ठरतोय. रविराज यांनाही ऐकून आणखी तणाव येतो. त्यांच्या मनात एकच विचार, प्रतिमाला काही झालं तर? पण अश्विन त्यांना विश्वासात घेतो आणि सांगतो की आपण कुठून ना कुठून तरी रक्त मिळवणारच. ही आशेची एक छोटीशी किरण असते, पण परिस्थिती अजूनही धोक्याचीच असते. अचानक रविराज यांच्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट येते. ते अश्विनला थांबवत म्हणतात की एवढी धावपळ करण्याची गरज नाही, कारण तन्वीचा ब्लड ग्रुपसुद्धा ओ निगेटिव्ह आहे. लहानपणी एकदा तन्वी पडली होती आणि तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तेव्हा प्रतिमानेच तिला रक्त दिलं होतं. हा प्रसंग आठवताच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच भावनिक लाट उसळते. आज परिस्थिती उलटी झालीये.
त्यावेळी प्रतिमाने तन्वीला वाचवलं होतं आणि आता तन्वी प्रतिमासाठी देवदूत ठरू शकते. ही गोष्ट ऐकताच अश्विनच्या चेहऱ्यावर आशेची चमक दिसते. तो म्हणतो, काका, ही तर खूप चांगली बातमी आहे, आणि लगेच तन्वीला फोन करण्याचा निर्णय घेतो. तो नर्सला सांगतो की तोपर्यंत रक्त चढवण्याची आणि आवश्यक प्रक्रियेची तयारी सुरू ठेवावी. या सगळ्या गोंधळातही एक आशेचा किरण निर्माण होतो. रविराज यांच्या चेहऱ्यावर थोडी शांतता दिसते, पण मनात अजूनही भीती दडलेली असते. या सीनमध्ये नात्यांची खरी ताकद समोर येते. रक्ताच्या नात्याचं प्रतीक म्हणून रक्तदान ही गोष्ट खूप प्रभावीपणे दाखवली गेली आहे. प्रतिमाने एकदा तन्वीचं प्राण वाचवलं होतं आणि आता नशिबाने त्यांना पुन्हा एकत्र आणलं आहे. हा प्रसंग केवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती नसून भावनिक परतफेडीचं सुंदर उदाहरण आहे. दिग्दर्शकाने या सीनमध्ये भावनांचा उत्तम वापर केला आहे. हॉस्पिटलमधील तणावपूर्ण पार्श्वसंगीत, डॉक्टरांची धावपळ, रविराज यांची अस्वस्थता आणि अश्विनची संयमी भूमिका सगळं काही प्रेक्षकांना स्क्रीनशी खिळवून ठेवतं. विशेष म्हणजे संवाद अतिशय नैसर्गिक आणि वास्तववादी वाटतात. त्यामुळे प्रेक्षकांना ही सगळं आपल्या डोळ्यांसमोर घडत असल्यासारखं वाटतं. एकीकडे प्रतिमा आयसीयूमध्ये जीवनाशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे तिच्या कुटुंबियांची भावनिक परीक्षा सुरू आहे. तन्वी वेळेत पोहोचेल का? तिची तब्येत रक्तदानासाठी योग्य असेल का? डॉक्टर काय निर्णय घेतील? हे सगळे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतात आणि पुढील भागाबद्दलची उत्सुकता वाढवतात. एकूणच आजचा भाग हा मालिकेतील अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरतो. नात्यांमधील विश्वास, त्याग आणि प्रेमाची खरी कसोटी या प्रसंगातून लागते. प्रतिमाच्या प्रकृतीभोवती फिरणारी ही कथा आता पुढे कोणत्या दिशेने वळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तन्वी खरंच वेळेत येऊन प्रतिमाचा जीव वाचवेल का, की या घटनेतून आणखी एखादा मोठं रहस्य समोर येईल? पुढील भागात याची उत्तरं मिळतील, पण आजचा भाग मात्र प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसा उमटवून जातो. प्रतिमा आत्याची तब्येत आधीच नाजूक असताना अचानक रक्ताची तातडीची गरज निर्माण होते आणि संपूर्ण कुटुंब चिंतेत बुडून जातं. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये तणावपूर्ण वातावरण असतं. डॉक्टर स्पष्ट सांगतात की प्रतिमा यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि शक्य तितक्या लवकर त्याच ग्रुपचं रक्त मिळालं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. ओ निगेटिव्ह हा दुर्मिळ ब्लड ग्रुप असल्यामुळे सर्वजण अधिकच अस्वस्थ होतात. अशावेळी अश्विन वारंवार प्रियाला कॉल करत असतो, कारण त्याला माहिती असतं की प्रियाचा ब्लड ग्रुपही ओ निगेटिव्ह आहे. पण प्रत्येक वेळी फोनवर एकच संदेश ऐकू येतो: आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधू इच्छिता ती सध्या नेटवर्क कव्हरेज क्षेत्राबाहेर आहे. अश्विनचा संयम सुटायला लागतो. तो पुन्हा पुन्हा फोन लावत असतो आणि मनात म्हणत असतो, तन्वी, अगं फोन तरी उचल. सध्या प्रतिमा आत्याला तुझ्या रक्ताची खूप गरज आहे. पण दुसरीकडे प्रिया जाणीवपूर्वक फोन बंद करून बसलेली असते, कारण तिने आधीच अश्विन आणि रविराज यांच्यातील संभाषण ऐकलं असतं. त्यातून तिला कळतं की प्रतिमाला उद्या रक्त द्यावं लागणार आहे आणि तिचा व प्रतिमाचा ब्लड ग्रुप जुळतो. मात्र तिच्या मनात एक भीती घर करून बसलेली असते. जर माझं रक्त तपासलं आणि काही वेगळं निघालं तर? माझं सत्य बाहेर आलं तर? या विचारांनी ती हादरलेली असते. म्हणूनच ती सगळ्यांपासून दूर बळचाढते. या सीनमध्ये प्रियाच्या चेहऱ्यावरचं भय, तिची अस्वस्थ हालचाल आणि मनात सुरू असलेला संघर्ष खूप प्रभावी दाखवला आहे. एका बाजूला आई समान असलेली प्रतिमा जीवन मरणाच्या झुंजीत आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचं गुपित उघड होण्याची भीती प्रियाला ग्रासून टाकते. दरम्यान हॉस्पिटलमध्ये अश्विनची धावपळ सुरूच असते. तो रक्तपेढ्यांशी संपर्क करतो, ओळखीच्या लोकांना फोन करतो, पण ओ निगेटिव्ह लगेच मिळत नाही. शेवटी तो कंटाळून घरी फोन करतो. फोन सायली उचलते. तिच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत असते. ती विचारते, अश्विन भाऊजी, अजून रक्ताची व्यवस्था झाली नाही का? अश्विन निराश स्वरात सांगतो की अजूनही रक्त मिळालेलं नाही. त्यावर सायली शांतपणे विचारते, प्रतिमा हत्याचा नेमका ब्लड ग्रुप कोणता आहे? अश्विन सांगतो, ओ निगेटिव्ह. हे ऐकताच सायली थोडी स्तब्ध होते आणि म्हणते, काय? माझाही ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. हा क्षण मालिकेतील सर्वात भावनिक टप्प्यांपैकी एक ठरतो. अश्विनला क्षणभर विश्वासच बसत नाही. काय? खरंच? तो पुन्हा खात्री करून घेतो. सायली ठामपणे सांगते की तिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि तिला कोणताही त्रास नाही, त्यामुळे ती रक्त देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ती पुढे म्हणते, प्रियाला फोन करण्यात वेळ घालवू नका. सध्या प्रतिमा आत्यांना रक्ताची जास्त गरज आहे. मी आणि अर्जुन सर लगेच हॉस्पिटलला येतो. तिच्या आवाजात निर्धार असतो. कोणतीही अट नसते, कोणतीही भीती नसते, फक्त माणुसकी आणि आपुलकी. सायलीचा हा निर्णय तिच्या व्यक्तिमत्वाची उंची दाखवतो. ती या घराची सख्खी मुलगी नसतानाही संकटसमयी पुढे येते.
दुसरीकडे स्वतःची जन्मदाती मुलगी तन्वी मात्र कुठेतरी गायब झालेली असते. फोन ठेवल्यानंतर अश्विन लगेच रविराजांना ही बातमी सांगतो. काका, सायली वहिनींचा ब्लड ग्रुपही ओ निगेटिव्ह आहे. त्या हॉस्पिटलला येतायत. रविराज काही क्षण शांत राहतात. त्यांच्या डोळ्यात वेदना आणि विचारांचे वादळ दिसतं. ते हळूच म्हणतात, एका बाजूला आमची जन्म दिलेली मुलगी तन्वी आहे, तिला आईची काळजी नाही, ती कुठे बेपत्ता झाली. आणि दुसरीकडे सायली आहे, जी आमची कोणी नसतानाही आम्हाला इतका जीव लावते. हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणारा ठरतो. रक्ताचं नातं मोठं की मनाचं नातं मोठं? हा प्रश्न या प्रसंगातून ठळकपणे समोर येतो. मालिकेचा हा भाग केवळ थरारक नाही, तर भावनिकदृष्ट्याही खूप प्रभावी आहे. सायली आणि अर्जुन हॉस्पिटलला पोहोचतात. डॉक्टर आवश्यक तपासण्या करतात आणि सायली रक्त देण्यासाठी तयार होते. तिच्या चेहऱ्यावर किंचित ताण असला तरी डोळ्यात समाधान असतं, कारण ती एका जीवासाठी काहीतरी करू शकते आहे.